या रिपोर्ट नंतर नाशिक मधून एक ब्रेकिंग न्यूज येते। पांडण वलेणी या ठिकाणी डोंगरावरती दोन पर्यटक हे अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। पिता पुत्र असलेले ॲडव्होकेट उमेश वालझाडे आणि तेजस वालझाडे हे ट्रेकिंगला गेले असतानाच या ठिकाणी अडकले आहेत। पांडवलेणी या डोंगरावरती हे दोघेही अडकलेत। 1 तासाच्या अथक प्रयत्नांना अग्निशमन विभागाच्या जवानांकडून त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती। आज रविवार असल्यानं दोघे पिता पुत्र पांडवलेणी या ठिकाणी फिरायला गेल्याची माहिती होती आणि त्याच वेळेस ते अडकले होते। अग्निशमन आणि पोलीस दलाच्या जवानांकडून दोघांचीही सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देतील। किशोर, वर्ष नाशिकच्या जवळच असलेली पांडवलेणी आहे आणि या ठिकाणी शनिवारी रविवारी प्रचंड अशी गर्दी होत असते। त्यातच आज हे नामांकित वकील असलेले वालझाडे आणि त्यांचा मुलगा हे नाशिकच्या पांडवलेणी परिसरात त्या ट्रेकिंगला गेले होते। परंतु ट्रेकिंगला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना लक्षात आलं की आपण अडकलेलो, आपल्याला इथून निघता येणार नाही। त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाचे जे अधिकारी आहेत या जवानांना फोन केला आणि त्यानंतर ते साधारण 1 ते 1.5 तासाने ते खाली उतरले। मात्र उतरताना देखील आपण बघू शकतो की किती मोठ्या पद्धतीची ही पहाडी आहे आणि पूर्ण दगडाची आहे। उतरताना मोठी दुर्घटना घडू शकते अशा पद्धतीची पहाडी होती या ठिकाणी। त्याच्यामुळे त्यांचे प्राण वाचलेले, दोघांनाही सही सलामत खाली उतरवण्यात आलेले आहे। अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यानंतर पोलीस देखील या ठिकाणी होते आणि नेहमी अशा प्रकारच्या ही घटना या पांडवलेणी परिसरात घडत असतात। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे। परंतु पर्यटक जास्तीत जास्त नाशिकवरून साधारण 7 ते 8 किलोमीटर परिसरात पांडवलेणी आणि चांभारलेणी हे असे पहाडी असल्यामुळे पर्यटक जास्त करून या उन्हाळ्यात या ठिकाणी जात असतात। त्यातीलच आज हा प्रकार घडलेला आहे। परंतु हे दोन्ही पिता पुत्र आता सही सलामत असून त्यांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलेले आहे। वर्षा, निश्चितच किशोर, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।